एसपीवर कारवाई केली आहे. नेमकी आपण भेट घेतली एसपीची आणि काय आपण चर्चा केली आणि काय आपली काय आता मागणी? माझी सर्वात प्रथम पोलीस डिपार्टमेंटला मनापासून अभिनंदन करतो का त्यांनी एक चांगली आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी केली. आणि पोलीस डिपार्टमेंटकडे माझी ही मागणी आहे. याच्या पहिलेही मी या विषयावर वारंवार त्यांच्याशी भेटून चर्चा केली होती, मला शंका होती. त्याचप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना या विषयावर मतदान जे वाढलंय धुळे शहरात त्याच्या विषयावरही चर्चा केली होती. तर ते आता हळूहळू लक्षात येत आहे का हे मतदान का वाढलं असेल, हे लोक कसे या धुळ्यात आले. कारण की जे दोन मेन लोक होते यांना घेऊन येणार त्यांना धुळं माहिती कसं आहे याचा अर्थ याच्या पहिलेही ते घेऊन आले असते. पण आता ते फरार आहेत, परंतु त्यांचा शोध चालू आहे. ते सापडल्यानंतर पुढचे सर्व धागेदोरे बाहेर निघतील आणि नक्कीच या शहराला अशा घुसपेठांपासून सावध राहावं लागेल आणि जनतेने सावध राहावं एवढंच मी आपल्या मनात. किती लोक असू शकतात असं काय वाटतं? माझ्या मते 5-10 हजार लोक सहज या शहरात आलेले असतात. वक्फ बोर्डाचा विषय लावून धरणार आहात? वक्फ बोर्डाचा विषय मी गेल्या 8 महिन्यापासून लावून ठेवलेला आहे आणि तो कायम लावून ठेवला. एसपी साहेबांची चर्चा झाली. जळगावमध्ये काल 4 सापडले. हे आहेत याच्यात काही दुःख. आणि मी हिंदू आहे 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 नाही आणि मला माझ्या जातीवर जगातला सर्वात मोठा अभिमान. परंतु मी कधीच कोणाला त्रास दिलेला नाही. असं नाही का मी आज आमदार झालो. याच्या पहिलेही जरी मी आमदार नव्हतो, लोकप्रतिनिधी नव्हतो, तरी या शहराचं भरपूरसं चांगलं काम मी करत आलो. जेव्हा महापालिकेच्या माध्यमातून त्यांचे नगरसेवक होते त्या सर्व नगरसेवकांना उभं करा, त्यांची तुम्ही प्रेस द्या आणि त्यांना विचारा का जेवढे पैसे मी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना द्यायचो विकासाच्या कामांसाठी तेवढेच पैसे त्यांनाही त्यांच्या प्रभागात विकासासाठी पैसे द्यायचे. कुठल्याच प्रकारचा मी भेदभाव केलेला नाही आणि मी करणार पण. माझं शहर आहे, शहराचा मला विकास करायचा. परंतु निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही आमदारांचं भाषण ऐकलं असेल. मुझे भरोसा है मेरी गोद ने मेरे को मतदान किया, त्याचं पूर्ण भाषण ऐका. मी जरूर माझ्या भाषणात सांगितलं होतं का मला तुमच्या मतांची गरज नाही, कारण की मला माहिती ते देणारच नाही. यालाच तर आमचे आदरणीय मुख्यमंत्री मोदी म्हणतात ना वोट जिया. तर तो एक राजकीय विषय वेगळा झाला. परंतु या शहरात राहत असताना हिंदूंच्या त्योहारांवर जर कोणी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला, हिंदूंना त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर ते आमच्याकडनं सहन होणार नाही. आम्ही कोणालाच त्रास देणार नाही. प्रत्येक धर्माने आपलं आपलं त्योहार आपल्या आपल्या हिशोबाने जगावं, आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु अनधिकृत कत्तलखाने असतील या शहरात, अनधिकृत बांधकामं असतील, मग ते कोणाचेही असतील, कुठल्याही धर्माचे असतील, अनधिकृत वास्तव्यात येत असतील, तर या सर्वांचा छळा आपण लावणार आहोत. कारण की शहराला सुंदर आणि चांगलं करायचं आहे. याच्यासाठीच हे प्रयत्न. कोणत्या जातीला कोणत्या पार्टीला आम्हाला दुखवायचं नाही. आमचा तो एम नाही, आमचा तो विजन हे काही लपून नाही कोणापासून. जी आपली प्रेस झाली या विषयावर 177 जागा या जिल्ह्याच्या वोटच्या. आत्ताच एक प्रकरण, या 10 मिनिटापूर्वीचं एक प्रकरण आहे निजामपूरचं. 21 एकर जागा आहे. 1940 मध्ये खरेदी झाली मुस्लिम व्यक्तीकडनं हिंदू व्यक्तीने घेतली. त्याच्यातली 5.5 एकर जागा मंदिरासाठी एका ट्रस्टमध्ये देण्यात आलेली, शाळेसाठी म्हणा असे जे प्रयोजन असेल. त्या जागेवर सुद्धा परत
त्या मुस्लिमाच्या नातेवाईकांनी म्हणजे त्याच्या परिवाराच्या लोकांनी दावा ठेवला. खरेदी खत असून ती जागेच्या ऐवजी दुसरी जागा त्यांना दिलेली आहे तरी आणि आपल्या प्रांत मोबाईलने त्या स्टेडी हे कोणाच्या दबावाखाली व्हायचं. मामलेदारांनी रिपोर्ट दिलेला आहे का जो व्यवहार झालेला आहे तो पारदर्शक आहे, तो खरा आहे, तरी प्रांत साहेबांनी मागच्या त्याच्यावर स्टे दिलेला आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.